टी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केल्याने याच्या विरोधात आज राज्यभरात राज्यव्यापी आंदोलन केलं जात आहे। नाशिकमध्ये देखील जे शिक्षक आहेत ते आपल्याला रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर या ठिकाणी बघितलं तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे संपूर्ण शिक्षक जे आहेत ते आपल्याला आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळतंय। या टी परीक्षेच्या विरोधात हे सोबत काही शिक्षक कर्मचारी आहेत, काही शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीच्या विरोधात आज राज्यव्यापी आंदोलन केलं जात आहे। नाशिकमध्ये देखील शिक्षक जे आहेत ते रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशा पद्धतीनं निदर्शनं जी आहेत ती या शिक्षकांकडनं केली जात आहेत। माध्यमिकचे शिक्षक असतील त्याचबरोबर प्राथमिकचे शिक्षक असतील ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। शहरातील जवळपास शेकडो शाळा ज्या आहेत त्या बंद आहेत। आपल्यासोबत काही शिक्षक कर्मचारी आहेत। सर, आपण आज नाशिकमध्ये आंदोलन करताय, शिक्षक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेत, काय आपल्या मागण्या आहेत? माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो होता त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने सर्व शिक्षकांना टीईटी बंधनकारक केलेली आहे। परंतु महाराष्ट्र शासनाला आमची या मोर्चाच्या माध्यमातून एक विनंती आहे की यापूर्वी जे शिक्षक लागलेले आहेत 25 वर्षे 30 वर्षे नोकरीला झालेले आहेत त्या शिक्षकांनी त्यांची पात्र परीक्षा देऊन नोकरी केलेली आहे, नोकरीत लागलेले आहेत, शासनाने त्यांना मान्यता दिलेली आहेत आणि पुन्हा हा घाट शासनाने या ठिकाणी घातलेला आहे। आमची विनंती की 2012 नंतरच्या शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक करावी, यापूर्वीच्या शिक्षकांना बंधनकारक करू नये आणि महाराष्ट्र शासनाने ही पुनर्याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करावी, ही एकमेव मागणी आम्ही घेऊन हे रस्त्यावर उतरलेलो आहोत। नक्की सर, आपण जर बघितलं तर अनेक शिक्षक जे आहेत त्यांनी अधिक वर्षांची सेवा जी आहे ती बजावलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीचा निर्णय आहे त्याला कुठेतरी विरोध होतोय। विरोध होणं कारण काय, त्यावेळेला 25-30 वर्ष झाल्यानंतर पुन्हा या परीक्षेला सामोरे जाणं, शिक्षकांना मानसिकता बिघडवणं, त्यांना टेन्शन येणं आणि याच्यातनं सर्व जे काही होईल ह्या विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवरती परिणाम त्यांचे होतील। म्हणून शासनाला पोर्टल आणि ही जी टीईटी परीक्षा आहे 2012 नंतर लागू करावी अशी आमची मागणी आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर हे संपूर्ण शिक्षक जे आहेत ते आपल्या प्रमुख मागणीसाठी आज रस्त्यावरती उतरले आहेत। टीईटीसह अनेक त्यांच्या प्रश्न आहेत, ऑनलाईन व औषधिक कामे बंद करा अशा पद्धतीची देखील एक मागणी जी आहे ती शिक्षकांची या ठिकाणी महत्त्वाची आहे आणि 2012 नंतर जे शिक्षक सेवेमध्ये आलेले आहेत त्यांच्यासाठीच ही बंधन करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आपल्याला होताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।